आहे तिथे? काय विचारतोय मी? कोण आहे? ज्याला शोधण्यासाठी तू जीवाचा रांग करतोयस त्याला अजूनही तू ओळखला नाही. मी साहेब, त्याच्या मागे सतत लागून स्वतःची जी काही अवस्था करून घेतलीस तोच आहे. आणि आता लवकरच इन्स्पेक्टर आकाश केतकरचा शहीद आकाश केतकर होणार. फोनची रिंग वाजते पण आकाश फोन का उचलत नाहीये? काय झालं असेल? मगाशी म्हणाला लाईट्स गेले म्हणून. त्याला काही झालं नसेल ना? नाही नाही, मला लगेच घरी जायला हवं. कुंभ जळला तरी पीळ काही जात नाही. आवडली मला तुझी हिंमत, पण माझ्या दृष्टीने ही हिंमत नाही. तेव्हा नको आमच्या मागे लागू. माझ्या माणसांच्या मागे सोडून यातच तुझं आणि तुझ्या परिवाराचं भलं आहे. मी जेव्हा माझी वर्दी अंगावर चढवली तेव्हाच ठरवलं की माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुला आणि तुझ्यासारख्या सगळ्या हरामखोरांना तुरुंगात टाकेन. पण इथे माझ्या छातीवर मार. ट्रेनिंग घेतलंय ना गोळी चालवायचं? नाही म्हणजे जर निशाणा चुकला आणि मी वाचलो तर आई शपथ सांगतो उरलेल्या सगळ्या गोळ्यांनी तुझी आतडी फाडून काढेल मी. मार मार. आकाश काय चाललंय? आकाश, अरे आकाश, आकाश काय झालं? आकाश कोण होता तो? साहेब, साहेब होता तो. कमलताई, कमलताई चहा झाला का? थँक्यू. अरे शीतल, तू का आणलास चहा? कमलताईने आणला असतो ना. अगं पण मी केला तर बिघडलं कुठे? तसंही मला घरी बसून बोर होतं. मग एक दोन कामं केली की मन रमतं माझं. शीतल, ऍक्च्युली आय एम सॉरी. अगं कशाला? अगं माझ्या डोक्यातच आलं नाही की मी दिवसभर बाहेर कामं करत असते आणि तू घरी कंटाळत असशील. तसं नाहीये. तू जे काही करतेस ते आपल्यासाठीच करतेस ना. शिवाय मंगेशच्या विरोधात जर लढा द्यायचा ठरवलं त्यासाठीच चाललं हे सगळं. मला तसा काही प्रॉब्लेम नाही. तसंही माझ्या आयुष्यात काही उरलंच नाही. माझ्या आता दोनच इच्छा आहेत. एक तर आम्हाला भेटायची इच्छा आणि मनूला ही केस जिंकलेलं बघण्याची इच्छा. आजवर या साहेबावर हात उचलण्याची कुणी हिंमत केली नाही, पण तू ती केलीस. तुला याचे परिणाम भोगावे लागतील. मी नाही सोडणार तुला.